इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. कैलासवासी लोकनेते नानासाहेब उत्तमराव पाटील बहुउद्देशीय मित्रमंडळ नाशिक संचलित विद्या विकास माध्यमिक विद्यालय तसेच मुकेशभाई पटेल प्राथमिक विद्यालय व विद्या विकास प्राथमिक विद्यालयात 77वा प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव माननीय श्री अमोलदादा पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय सौ प्रियाताई पाटील, माननीय सागर वसंतवाणी साहेब, माननीय अनिकेत दुधाळ साहेब, डॉक्टर सौ दुधाळताई, माननीय अंजलीताई, माननीय सेजलताई दशपुते, माननीय प्रियंकाताई दोंदे, माननीय नितीन भाऊ दातीर, माननीय राकेश भाऊ दोंदे उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तीनही शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय भांबरे सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका माननीय एम अमृतकर मॅडम यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. आपका बोलायचं नाहीये. एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी. एक साथ ऊंचा आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. प्रगती पथावर जात असताना आपण देखील या सर्व गोष्टींचे साक्षीदार होत आहात आणि त्या पद्धतीनं आपण शालेय देशामध्ये असतो. प्रत्येकाची एक जबाबदारी असते एक चांगला नागरिक बनण्याची, एक चांगली सवय, एक चांगली शिस्त आपल्या शालेय देशामध्ये असताना लावण्याची. आणि म्हणून आपणा सर्वांना मी विनंती करतो, जे काही विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले या ठिकाणी नृत्य सादर केले त्या सर्वांचं एकदा जोरदार टाळ्यावाजून आपण अभिनंदन स्वागत केले पाहिजे. आणि आज ज्या ठिकाणी सर्व विद्यार्थी फक्त या ठिकाणी नृत्य सादर करत होते, परंतु विद्यार्थ्यांचं कोणतंही नृत्य मला या ठिकाणी पाहावयास मिळालं नाही. विद्यार्थ्यांच्या करता देखील टाळ्या वाजून घ्या, जेणेकरून पुढच्या वेळी जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांचे नृत्य या ठिकाणी झाले, विद्यार्थी वर्ग कसा मागे राहतो, त्याच्यामुळे विद्यार्थी वर्गाला देखील आपण या ठिकाणी वेगवेगळ्या याच्यामध्ये सहभागी करून घ्या, जेणेकरून त्या कार्यक्रमाची शोभा आणखी चांगली वाढेल. त्याच पद्धतीनं आपण बघताय 2012 पासून या पटांगणामध्ये आपल्या शाळेचा ज्या पद्धतीने विकास होतोय, हे सर्व आपले पालक वर्ग असत, विद्यार्थी वर्ग असत, यांचा जो काही प्रतिसाद या संस्थेवर जो काही विश्वास त्यांनी आजवर ठेवण्यात आला, त्या दृष्टिकोनातून आपल्या मुकेशभाई पटेल प्राथमिक विद्यालय असं, विद्याविकास माध्यमिक विद्यालय असं नाशिक या शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीचं कमतरता भासू नये म्हणून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो. शालेय इमारतीमध्ये असतील सर्व वर्ग आता आपले CCTV कव्हर केले आहे, आजूबाजूचा परिसर देखील CCTV कव्हर झालेला आहे. त्यामुळं या ठिकाणच्या भागामध्ये शाळेला ज्यावेळेस सुरुवात केली, अतिशय छोट्या प्रतिकूल परिस्थितीतून आपण सुरुवात केली आणि हे करत असताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब पाटील यांचं फार मोठं योगदान या संस्थेसाठी शाळेसाठी कायम लाभत आलं. आणि त्याचमुळं आपल्या सर्व कष्टकरी पालकांचे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून आपण करत आहोत. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.
संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क अधिकार दिलेला आहे. भारताचे संविधान हाच खरा सर्वोच्च कायदा आहे. हा दिवस आपल्याला शांतता आणि एकता शिकवतो. आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे. असो तसेच आमचे मोठे दादा म्हणजे आदरणीय माननीय श्री बाळासाहेब विनायक पाटील यांनी अगदी शून्यातून विश्व उभारू जिद्द असे रौद्र या कवितेच्या ओळीप्रमाणे दादांनी देखील शून्यातून या शाळेला उभे केलेले आहे. त्यानंतर सुरुवातीला आमची शाळा ही संजीवनगर येथे 2च वर्गात होती आमची शाळा. त्यानंतर दादांनी रत्ननगरमध्ये शाळा आणली. सुरुवातीला पहिला मजला, नंतर दुसरा मजला, तिसरा मजला बांधला आणि या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झालं.